नांदेड येथील श्री विश्वहरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलमध्ये 6 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी व वंध्यत्वासह विशेष आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने 6 जून रोजी नांदेड येथे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 6 जून रोजी सकाळी 10 ते 4 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत घेण्यात येणार आहेत। या शिबिरात सुप्रसिद्ध आयुर्वेद व नाडीतज्ञ डॉक्टर अमोल हिंगमिरे व आयुर्वेदाचार्य व पंचकर्मतज्ञ डॉक्टर रश्मी हिंगमिरे कुरावार हे उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन व रोगनिदान, रुग्णांवर उपचार करणार आहेत। मागील 15 वर्षांपासून ते विविध आजारांवर यशस्वीपणे रुग्णचिकित्सा आहेत। विशेषतः लग्नानंतर बाळ न होणे, वारंवार गर्भपात होणे, पीसीओडी, शुक्राणूंची संख्या कमी असणे तसेच वंध्यत्व यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या दाम्पत्यांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे। शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन, फर्टिलिटी संदर्भातील प्राथमिक तपासणी तसेच योग्य उपचार पद्धतींबाबत सल्ला दिला जाणार आहे। श्री विश्वहरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल व रिसर्च सेंटर शिवाजीनगर येथे सिटी हॉस्पिटलजवळ मंदारपण हॉस्पिटल शेजारी पारसनगर नांदेड येथे ठेवण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अमोल हिंगमिरे व डॉक्टर रश्मी हिंगमिरे कुरावार यांनी केलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर अमोल हिंगमिरे, श्री विश्वहरी आयुर्वेद हॉस्पिटल पारसनगर नांदेड। मागील आम्ही 6 जून या तारखेला एक आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व म्हणजे मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इन्फर्टिलिटी या विषयावर आम्ही शिबिर घेत आहोत। सध्याच्या धावपळीच्या याच्यामध्ये युगामध्ये भरपूर पुरुषांना आणि स्त्रियांना आता मूलबाळ आई होण्याचं स्वप्न हे जरा राहत आहे। त्यासाठी म्हणून आयुर्वेदीय शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या अगोदरही बरेचशी शिबिरे घेतलेली आहेत, पण त्या शिबिराचा विषय हा थोडा वेगळा होता। आत्ताचा सध्याच्या धावपळीच्या याच्यानुसार जे सर्वात जास्त फोकस होत आहे ते म्हणजे मूलबाळ न होणे, यासाठी म्हणून आम्ही या शिबिराचं वेगळ्या पद्धतीने आयोजन साधारणतः 100 ते 200 रुग्ण अपेक्षित आहेत आम्हाला या सध्या तरी या विषयासाठी। मी यापूर्वी कुठल्या हॉस्पिटलला जर दाखवलं असेल, जसे की सोनोग्राफी असेल किंवा ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतील किंवा कुठले एक्सरे रिपोर्ट्स असतील, तर ते सोबत घेऊन आले तर निश्चितच त्याचा आपल्याला निदान करण्यासाठी फायदा होईल। आरोग्य शिबिरासोबतच आम्ही कॅम्प्युटराइज त्यांचं नाडी परीक्षण करणार आहोत। सोबतच पंचकर्म हा जो आयुर्वेदाचा एक जो मोठाचा भाग आहे, त्यासाठी पण आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि या शिबिराच्या निमित्ताने त्यांना एक 10% डिस्काउंट पण देणार आहोत। कसं आहे की सध्याच्या याच्यानुसार जर पाहिलं तर लोकांची जी काही जीवनशैली आहे ती खूप डिस्टर्ब झालेली आहे। म्हणजे एकतर रात्री जागरण आहे, अवेळी खाण्यापिण्याच्या सवयी आहेत आणि त्याच्यात व्यसनाधीनता आहे, जसं काही मद्यपान असेल, धूम्रपान असेल किंवा तंबाखू सारख्या गुटख्यासारख्या सवयी असतील। तसेच या सगळ्यांच्या याच्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर बरेच परिणाम होतो। त्यामुळे काय होतं की त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांचे शुक्रांची हालचाल कमी असणे यासारख्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होतात। तर बरेच वेळा त्यांना आधुनिक शास्त्राची औषधी घेतल्यानंतर त्यांच्या शरीरातली हीट वाढणे किंवा त्यांना त्या गोळ्या सूट न होणे किंवा त्यांचे रिॲक्शन झाल्यासारख्या बरेच वेळा अडचणी येतात। तर आयुर्वेद हे संपूर्णतः वनस्पतीशास्त्र आहे। त्यामध्ये आपल्या जसं अन्न असतं त्या पद्धतीचे औषधं असतात, त्यामुळे शक्यतो त्याचे साईड इफेक्ट रुग्णांवर जाणवत नाहीत आणि ते त्यांना सूट होताना दिसतात। म्हणून आपण मुख्यतः आयुर्वेदाची साधारणतः आतापर्यंत एक 2 ते 3 हजार संख्या असेल ज्यांना मूलबाळ झाले नव्हते आणि त्यांना आपण मातृत्व आणि पितृत्वाचा लाभ दिलेला आहे। काय होतं की बरेच वेळा आयुर्वेदाचा हा दृष्टिकोन हा वेगळा असतो। IVF किंवा IUI सारख्या जे काही ट्रीटमेंट झाल्यानंतरही रुग्णांना मूलबाळ राहत नाही किंवा त्याच्या सायकल करून पण फेल्युअर मध्ये येतात। तर आयुर्वेद काय करते की त्यांच्या संपूर्ण शरीराची शुद्धी प्रक्रिया करते आणि म्हणजे त्याला आम्ही बीजसंस्कार म्हणतो आणि त्यातून मग गर्भधारणा राहण्यासाठी शरीर चांगल्या पद्धतीने तयार होतं।
आणि जसं आपण रोज घर साफ करतो, पण दसरा दीपावली आल्यानंतर शरीराची स्वच्छता केल्यानंतर खूप आपण म्हणजे घराची स्वच्छता केल्यानंतर खूप कचरा जसा बाहेर पडतो ना, तसं आपल्या शरीरात रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी म्हणा वगैरे यामुळे शरीरात खूप सारी घाण साठलेली असते, ती बाहेर काढण्यासाठी म्हणून पंचकर्माच्या मार्फत आम्ही ते केल्यानंतर रुग्णांमध्ये जेव्हा IVF ही करून सक्सेस मिळत नाही, ते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून निश्चितच लाभ होतो. सकाळी साधारणतः 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत शिबिराची वेळ आहे. तर आमचं एकच आव्हान आहे की जे कोणी मेल इन्फर्टिलिटीचे रुग्ण असतील, ज्यांना स्पर्म काउंट, स्पर्म मोर्टॅलिटी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या समस्या असतील आणि किंवा व्हेरिकोसिल सारखी समस्या असेल, लोक स्पर्म काउंट असेल, तर या सगळ्यांनी याचा निश्चित लाभ घ्यावा आणि शिबिराला यावे ही विनंती आहे. नमस्कार, मी डॉक्टर रश्मी अमोल हिंगमिरे, श्री विश्वहरी आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नांदेड. तर आज आपण आपल्या हॉस्पिटलला 6 जूनपर्यंत एक मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्या कुटुंबामध्ये मूलबाळ होण्याचं प्रॉब्लेम आहे, तर असं जोडपं जेव्हा आपल्याकडे येतं तर सुरुवातीला आम्ही दोघांच्याही तपासण्या करून घेत असतो आणि सर्व तपासण्या केल्यानंतर ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आपण त्याचीच ट्रीटमेंट करतो. बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये सुद्धा एखादी समस्या असते किंवा स्त्रीमध्ये पण एखादी छोटीशी समस्या असू शकते आणि ते दूर केल्यामुळे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो आणि प्रेग्नन्सी राहायला मदत होते. पण काय करतात की डॉक्टरांकडे जायला काचकूच करतात, दाखवत नाहीत आणि त्यामुळे प्रॉब्लेम मोठे होत जातात. नाही, सगळ्यांना सल्ला एकच असेल, ग्रामीण असो की शहरी. बऱ्याच वेळा शिकलेल्या सुशिक्षित स्त्रिया सुद्धा की आज होईल उद्या येईल असं करत करत टाळत जातात. लग्नाला 5-5, 10-10 वर्ष निघून जातात आणि मग छोटीशी समस्या असते पण ती वेळ निघून गेल्यामुळे गंभीर होऊन बसते. तर वेळेत जेव्हा 1 वर्ष काही नॉर्मल असून सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही लग्नाला झाल्यानंतर, तर त्यानंतर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. ऍक्च्युली असं काही नाही आहे की स्थूल महिला असेल तर प्रेग्नन्सी राहत नाही, पण तो वजन वाढणं हे कशामुळे झालेलं आहे ह्याचं कारण शोधणं महत्त्वाचं. जसं थायरॉइड आहे, थायरॉइडमध्ये स्त्रियांचं वजन वाढून जातं. मग जोपर्यंत आपण थायरॉइडची चिकित्सा व्यवस्थित करत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी राहायला थोडीशी अडचण येते. परंतु जेव्हा तेच स्थौल्यक विना कोणतंही कारण नाही, आजार नाही अशा कारणाने येतं, तर थोड्या प्रयत्नांनी प्रेग्नन्सी राहू शकते. आजकाल बाहेरचं खाणं पिणं, राहण्याची म्हणजे रात्रीचं जागरण, मोबाईलचा अति वापर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय की मुलींना पाळीच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. PCOD सारखा आजार खूप मोठ्या प्रमाणात आजकाल दिसत आहे. हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत आणि यामुळे लग्नानंतर प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. तर अशांना आपण थोडंसं काउन्सिलिंग केलं आणि त्याची ट्रीटमेंट केले तर प्रेग्नन्सी राहायला नक्कीच मदत होते. कर्करोगाचं कारण म्हणजे आजकालचं आपलं खाणं पिणं आणि लाईफस्टाईल हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे या बाबतीत अवेअरनेस नसणे. म्हणजे काही लक्षणं असतात, जसं तुम्हाला मेनोपॉजकडे जाताना अचानक खूप ब्लिडिंग व्हायला लागली किंवा अचानक व्हाईट डिस्चार्ज आहे, तिथे छोटीशी कुठे गाठ आली, सिस्ट आली, तर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. वेळेवर आपण जर तपासण्या करत राहिला, बऱ्याच वेळा तो कर्करोग नसतो, छोटंसं असतं आणि प्रॉब्लेम सुरुवातीच्या स्टेजमध्ये सॉल्व्ह होऊन जातात. तर त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण काय करतो की पंचकर्म करत राहिलो आपण वेळोवेळी. आम्ही सगळ्या स्त्रियांना सांगतो की पाळी जाण्याच्या वेळेस पंचकर्म करणं खूप आवश्यक असतं. तर हे पंचकर्म करत राहिलं आपण तर पुढे अशा समस्या निर्माण होत नाहीत. आपलं शरीर एक पंचकर्म केल्यानंतर एक 4-5 वर्ष उलट आपलं शरीर तरुण होत राहतं. त्याच्यामुळे पंचकर्म वेळोवेळी करणं गरजेचं आहे आणि तपासण्या करणं गरजेचं आहे. जो मोफत आरोग्य शिबिर आहे याच्यामध्ये आपण PCODचा ज्यांना आजार आहे किंवा त्रास आहे, त्याच्यानंतर ट्यूबल ब्लॉक आहे, अननोन कारणांमुळे ज्यांना इन्फर्टिलिटी आहे म्हणजे मूलबाळ होत नाही आहे, किंवा बऱ्याच जणांचं ओव्हुलेशनचा प्रॉब्लेम असतो, बीजाची वाढ होत नाही, तर कोणाला फायब्रॉइड्स असतात, पॉलिप्स असतात गर्भाशयाचे, या सगळ्या आजारांसाठी आपण त्यांना ट्रीटमेंट देणार आहे. उपचार आणि निदान आपण इथेच करणार आहे आणि औषधी झाल्यानंतर त्यांना जे पंचकर्माची गरज पडणार आहे तर त्या पंचकर्मांमध्ये आपण सर्व महिलांना विशेष सूट देणार आहे. तर आपल्याकडे आयुर्वेदिक असणार आहेत. त्यांनी ह्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. त्यांच्याकडे काही जुने रिपोर्ट्स वगैरे असतील ते घेऊन यावे, तर सगळी तपासणी व्यवस्थित करून घ्यावी आणि सोबत पंचकर्माचाही लाभ घ्यावा. आपलं हॉस्पिटल श्री विश्वहरी आयुर्वेदिक हॉस्पिटल, पंचकर्म सेंटर, शिवाजीनगर, पारसनगर, सिटी हॉस्पिटलच्या बाजूला. आपल्या शिबिराची वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6.